हॅलो चंद्रपूरकर, मी आहे विद्या फ्रॉम चंद्रपूर. इतक्यात माहीत नाही का झालं, तर मला इतका आळस येऊन राहिला आहे की खूप जास्तच. म्हणजे ब्लॉग बनवायला सुद्धा पण त्रास येते. कधी कधी असं वाटते की घरचे काम करायला सुद्धा पण आळस येते. असो, पण ते सगळं सोडून मी घरचे काम करून निघाली होती बाहेर. कारण की आज आम्हाला खूप सारे काम होते आणि माझी मशीन पण खराब झाली होती. तर आम्ही मॅडमपाशी घेऊन गेलो. मग ते मशीन मॅडमपाशीच ठेवून दिलो आणि आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणून आम्ही बाहेर निघालो दोघं बहिणी. त्याच्या पहिले मी माझी चेनपट्टी बनवून घेतली होती, जे लवकरच तुटली होती. आणि आज मला कोलॅबरेशन आला होता, तर मी ते करायसाठी गेली होती. लवकर मी शूट करून घेतला आणि तेवढ्यात निघाली घरी जायसाठी. आणि माझ्या घरापासून इतकं लांब होतं ते लोकेशन, तरी आम्ही इतक्या उन्हात गेलो होतो दोघं बहिणी. स्कार्फ वगैरे लावला आणि निघालो. ते लोकेशन भीमा गेटपाशी होतं, तर तिकडं निघालो. आणि मग महाकाली मंदिराने इतका ट्रॅफिक होता, जिकडं तिकडं नाही का सगळेजण आज स्कार्फ लावून दिसत होते. कारण की चंद्रपूरमध्ये ऊनच तेवढी आहे, तर काय सांगू तुम्हाला. आणि हो, कधी कधी मोसम थंड होऊन जाते, कधी कधी पाऊस पण येतो, कधी ऊन पण येतो. मग आम्ही पोचलो मॅडमपाशी आणि ते मशीन घ्यायसाठी गेली होती. मशीन घेतली आणि इतकी भारी होती की नाही, म्हणून मी लवकरच स्कूटीवर ठेवून दिली ती मशीन. माझी बहीण दोघंजण घरी. आणि तेवढ्यात पप्पांना आणले होते पापड. मग आम्ही सगळेजण पापड खात होतो. बहुतच बेसन बेसन वाटत होतं. तर आजच्या ब्लॉगसाठी बस एवढंच. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.